हा पाहू शकता आपण अशा पद्धतीचा भात बनवलेला आहे जेणेकरून मुलांना अगदी खावासा वाटेल आणि चवीलाही अतिशय उत्तम भात आहे। यामध्ये आपण थोडासा तुपाचा वापर केलेला आहे, त्यामुळे भाताची आणखीन चव वाढलेली आहे आणि मुलंही खूप आवडीने खातात हा भात। नक्कीच ट्राय करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्णपणे पहा। नमस्कार। आज आपण भाताचा कुकर कसा लावायचा आहे आणि भात असा सुटसुटीत कसा झाला पाहिजे किंवा भात अगदी कमी वेळेत झाला पाहिजे हेही आपण यामध्ये सांगणार आहोत। कशा पद्धतीने कुकर लावल्यास किंवा तांदूळ कोणत्या प्रोसेसला टाकला पाहिजे। चला आपण सगळ्यात अगोदर हे गॅसवरती ठेवूयात कुकर। इकडे आपण हा गॅसवरती कुकर ठेवलेला आहे। यामध्ये आपण 1 लिटर पाणी टाकलेलं आहे। इकडे आपण हे कुकरला ठेवलेलं पाणी गरम झाले। आता आपण 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे। आपण इकडे या वाटीने 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। आरामामध्ये हा भात आपला 2 ते 3 माणसांसाठी पुरू शकतो। तर आपण आता ह्या तांदूळमध्ये पाणी घालायचे। हे तांदूळ धुण्यासाठी आपण पाणी हे गरम वापरतो। या कुकरमध्ये आपण 1 लिटर पाणी घातलेलं होतं, त्यामधलं आपण अर्धा लिटर हे तांदूळ धुण्यासाठी वापरलेलं आहे। आता शिल्लक यामध्ये अर्धा लिटर पाणी राहिलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये हे चवीनुसार मीठ घालायचे। पाण्यामध्येच घालू शकता तुम्ही। आता याच पाण्यामध्ये आपल्याला हे अर्धा चमचा तूप घालायचं आहे। आता यामध्ये आपल्याला हे धुवून घेतलेले तांदूळ घालायचे आहेत। हे मिक्स करून घ्या। आपण नेहमी कुकरचं टोपण लावताना ही काळजी घेतली पाहिजे की अशी छोटीशी उकळी आल्याच्या नंतरच आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे। हे पाहू शकता। त्यानंतरच आपल्या कुकरवरती असं उतू येणार नाही किंवा गॅसवरती शिंतोडे उडणार नाहीत। चला आपण हे कुकरचं झाकण लावूयात आता आणि याला मीडियम गॅसवरती आपण 2 शिट्ट्या करून घेऊयात। ही 1 शिट्टी झालेली आहे। या कुकरच्या आपल्या 2 शिट्ट्या काढून झालेल्या आहेत। पाहू शकता असं कुठेही यामध्ये गॅसवरती उडलेलं नाही। आपण कुकर लावत असताना नेहमी आपण अशी काळजी घ्यायची की तांदूळ टाकल्याच्या नंतर असं उकळी आली तरच आपण कुकरचं झाकण लावायचं, त्यामुळे कुठेही गॅसवरती उडत नाही किंवा कुकरवरती उडत नाही। आपण या कुकरची वाफ गेल्याच्या नंतर कुकरचं झाकण उघडूयात आणि नंतर तुम्हाला मी हा राईस कसा बनलेला आहे हे दाखवते। आता हे कुकर आपण खाली उतरवून घेतलेलं आहे। आता पाहूयात राईस कसा झालेला आहे। हा पाहू शकता अगदी सुटसुटीतपणा आलेला आहे या राईसला। हे बघा खूप कमी